नमस्कार मित्रांनो. आपण मागच्या लेक्चर्समध्ये विधान परिषदेच्या कंपोजिशन बद्दल बऱ्यापैकी ॲनालिसिस केलं. महाराष्ट्राच्या विधान परिषदेबद्दल अभ्यास केलेला आहे. आता विधान परिषदेमध्ये जर काही महत्त्वाचं राहिलेलं असेल तर ते म्हणजे सभापती महोदय आणि उपसभापती महोदय. मग या संदर्भामध्ये हे बघायच्या पहिले आपण याच्यामध्ये असलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी बघू की विधान परिषदेच्या इलेक्शनमध्ये जर एखाद्या व्यक्तीला उभं राहायचं असेल तर त्याची पात्रता काय आहे, अपात्रता काय आहे आणि या संदर्भामध्ये आपलं संविधान काय बोलतो. मग ज्यावेळेस आपण बघतो की आपल्या संविधानानुसार पात्रता काय सांगितलेली, ज्या व्यक्तीला विधान परिषदेच्या इलेक्शनमध्ये उभं राहायचं असेल मग तिथं भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे, हे तर त्या प्रकारचं जग जाहीर आहे. त्याच्यानंतर वयाचे किती वर्ष, 30 वर्ष किंवा त्याहून अधिक असणे काय आहे, आवश्यक आहे. आपण बघितलं होतं की विधानसभेचं असलेलं ज्यावेळेस वय वर्ष काढतो तर त्यावेळेस किती असणार आहे, 25 असणार आहे. किती असणार आहे, 25 असणार आहे. सोबतच अशा प्रकारचं असलेलं विधान परिषदेमध्ये तुम्हाला किती लागतं, 30च्या वरती लागतं. हे लक्षात ठेवणं गरजेचं, किंवा 30 कंप्लीट असणं तिथं संबोधलं जातं. त्याच्यानंतर संसदेने विहित केलेली असेल कोणतीही इतर पात्रता ही त्या व्यक्तीच्या अंगी असायला पाहिजे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येतंय की पर्टिक्युलर संसदेने जर काही कायदा करून, जसं की आपण बघितलं होतं लोकप्रतिनिधित्व कायदा 1951चा, की ज्याच्यामध्ये विशेष स्वरूपामध्ये काय सांगितलं होतं की एखादा व्यक्ती पात्र आहे किंवा अपात्र आहे हे ठरवण्याचा अधिकार संसदेला आपल्याला तिथं दिसून येतोय. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस संसदेने विहित केलेला इतर कायदा याच्यामध्येही कन्सिडर केला जातो. आता त्याच्यामध्ये विशेष स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपण हेही बघितलं होतं की आपल्याकडे 112 हे कुठून आलेले असतात, पदवीधर मतदारसंघामधून असतात. त्याच्यानंतर 112 हे शिक्षक मतदारसंघामधून आले असतात. 103 हे कुठून असतात तर स्थानिक स्वराज्य संस्था, आणि 103 हे कुठून असतात, विधानसभेतून असतात. मग एखादा व्यक्ती जर पदवीधर मतदारसंघामधून आमदार म्हणून निवडून येत असेल तर त्याच्यासाठी क्रायटेरिया काय, तर लक्ष ठेवायचं पदवीधर मतदारसंघासाठी 3 वर्ष त्यांनी भारतामध्ये काय, महाराष्ट्रामध्ये काय केलं पाहिजे, वास्तव्य करणं हे आवश्यक आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा व्यक्ती पदवीधर आहे आणि तो बिहारमध्ये पदवीधर होतोय, म्हणजे ग्रॅज्युएशन तिथून कंप्लीट करतोय आणि इथं येऊन इलेक्शन लढवतोय, चालत नाही. तो महाराष्ट्रामध्ये 3 वर्ष काय करायला पाहिजे, त्यांनी वास्तव्य केलं पाहिजे. हे आपल्याकडे असलेल्या विधान परिषदेचा क्रायटेरिया आपल्याला दिसून येतोय. जर एखादा व्यक्ती शिक्षक मतदारसंघामधून येत असेल तर मग शिक्षक मतदारसंघासाठी आपल्याकडे क्रायटेरिया काय दिलेले आहे की माध्यमिक शाळेपेक्षा कमी नसलेल्या, म्हणजे आपण म्हणू शकतो का माध्यमिक शाळेमध्ये जे शिक्षक आहेत त्याच्यावरती त्या व्यक्तीने शिकवलेल्या असलेल्या किंवा महाविद्यालय किंवा विद्यापीठासह राज्य संचालित शैक्षणिक सुविधांमध्ये शिकवण्याचा किमान किती वर्ष, 3 वर्ष अनुभव असलेला व्यक्ती हा तुमचा काय असू शकतो, पदवीधर तुमचा शिक्षक मतदारसंघामधून निवडून येऊ शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल मी जर असेल आणि मला विधान परिषदेचा आमदार व्हायचं असेल आणि विशेषतः शिक्षक मतदारसंघामधून व्हायचं असेल तर मी एकतर लेक्चरर पाहिजे, प्रोफेसर पाहिजे, किंवा त्या प्रकारे माध्यमिक शिक्षणापेक्षा वरती याच्या इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी काय केलं पाहिजे, टीचिंगचा नियर टू बी किती वर्षाचा अनुभव असायला पाहिजे, 3 वर्षाचा अनुभव तिथं असायला पाहिजे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की पर्टिक्युलर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तिथं कन्सिडर केल्या जाणार आहे तर तिथं विधान परिषदेमध्ये तुम्हाला उभं राहता येणार आहे. मग इथं लक्षात येऊ शकते की विधान त्या प्रकारचं असलेलं 3 पद्धतीने याला डिवाइड करू शकतो विधान परिषदेच्या आमदाराच्या इलेक्शनसाठी. एक आहे जर तुम्ही सामान्य विधानसभेतून येत असेल किंवा त्या प्रकारचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधून येत असेल तर अशा वेळेस तुम्हाला फक्त वय वर्ष 30च्या वरती पाहिजे. परंतु त्या प्रकारचं ॲडिशनल तिथं तुम्हाला त्या प्रकारचं क्वालिफिकेशन पाहिजे ज्यावेळेस तुम्ही पदवीधर मतदारसंघामधून आणि त्या प्रकारचं शिक्षक मतदारसंघामधून येत असेल. मग पदवीधर मतदारसंघामधून काय पाहिजे की 3 वर्ष महाराष्ट्रामध्ये वास्तव्य, आणि शिक्षक मतदारसंघामध्ये माध्यमिक शिक्षणाच्या वरती तुम्ही टीचर असायला पाहिजे. मग तुम्ही कॉलेजमधले प्रोफेसर असू द्या, डीन असू द्या, कोणी असू द्या, देअर इज नो कन्सर्न रिगार्डिंग दॅट. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून 3 वर्षाचा तुम्हाला तिथं शिकवण्याचा काय पाहिजे किंवा तुमचं असलेलं तिथं प्रेझेन्स असायला पाहिजे 3 वर्षापेक्षा. लक्षात, हे विधान परिषदेच्या संदर्भामध्ये महत्वाची असलेली पात्रता आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता विधान परिषदेचे आपण सभापती आणि उपसभापती महोदय पण बघून घेऊ, कारण की विधान परिषदेच्या असलेल्या अध्यक्षांचा आपण संदर्भ घेतला. सेम त्या प्रकारे विधान परिषदेचाही आपण काय करू, सभापती आणि उपसभापतींचा संदर्भ घेऊ. भारताच्या संविधानाच्या कलम 182 नुसार राज्य विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणजेच कोण, सभापती आणि उपाध्यक्ष यांची काय दिलेली आहे, माहिती दिली आहे. कलम किती आहे, 182 नुसार. ज्या ज्या राज्यामध्ये विधान परिषद असेल तर त्या त्या राज्यांमध्ये त्या प्रकारचं असलेलं काय असणार आहे, सभापती महोदय असेल आणि उपसभापती महोदय कलम 182 नुसार तिथं पोझिशन होल्ड करणार आहे.
मग या संदर्भामध्ये विधान परिषदेचे पीठासीन अधिकारी कोण असणार आहे? एक सभापती असेल आणि त्याला सोबत असिस्ट करण्यासाठी एक उपसभापती असतो. सेम त्या प्रकारचं आहे, वेगळं काहीच नाहीये. ज्या वेळेस आपण बघतो तर सभापती महोदय कुठून निवडून येणार आहे? तर विधान परिषद स्वतःच्या सदस्यामधून एकाची सभापती म्हणून आणि एकाची उपसभापती म्हणून निवड केल्या जाणार आहे. जर आपण बघायला गेलं तर राज्यसभेचे ज्यावेळेस संदर्भ घेतो तर राज्यसभेच्या संदर्भामध्ये आपल्याला काय लक्षात येतं की राज्यसभेच्या असलेल्या स्वरूपामध्ये उपराष्ट्रपती कोण? उपराष्ट्रपती हे स्वतः काय असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे इथं तसा काही प्रकार नाहीये राज्यपाल येईल आणि त्या प्रकारे बसल, नाही. इथं विधान परिषदेचे सभापती महोदय तुमच्या असलेल्या विधान परिषदेच्या असलेल्या आमदारामधूनच काय करणार आहे? निवडल्या जाणार आहे. आणि सोबतच त्या पद्धतीचे उपसभापती पण काय असणार आहे? त्या पद्धतीच्या माध्यमातून तिथं केल्या जाणार आहे. मग अशा पद्धतीच्या स्वरूपामध्ये ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग विधान परिषद स्वतः काय करत असते? त्याच्या सदस्यामधून स्वतःच्या सभापती आणि उपसभापतीची निवड तिथं केल्या जाते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस सभापतींचं कार्य काय असणार आहे आणि उपसभापतींचं कार्य काय असणार आहे ते आपण पुढच्या याच्यामध्ये बघू शकतो. मग अशा वेळेस आपल्याला काय लक्षात येत आहे की पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या सभापतींची नियुक्ती विधान परिषदेच्या सदस्यामधून केल्या जाते. मग अशा वेळेस तुमच्या असलेल्या पर्टिक्युलर सभापतीचं जर पद रिक्त असेल तर मग तिथं त्या प्रकारचे असलेले उपसभापती काय करत असतात? तिथं कार्य करत असतात. मग अशा वेळेस तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की तुमच्या असलेल्या सभापतीचं पद हे कधी रिक्त होतं? तर ज्यावेळेस त्यांनी विधान परिषदेचं काय गमावलं असेल? सदस्यत्वाचा असलेला कार्यकाळ संपुष्टात केला असेल किंवा कार्यकाळ पूर्व होणे त्यांच्या पदाच्या संदर्भामध्ये त्यांच्या अगेन्स्टमध्ये काय आहे? त्यांनी राजीनामा कोणाकडे दिला असेल? उपसभापती महोदयाकडे दिला असेल. म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणू शकतो का की सभापती महोदय भले की सदस्यामधून येत असेल परंतु त्यांना राजीनामा द्यायचा असेल तर राजीनामा कोणाला द्यावा लागतो? उपसभापती महोदयांना तिथं द्यावा लागतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यांच्या विरोधामध्ये जर त्या प्रकारचा ठराव दाखल झाला कोणाच्या अगेन्स्टमध्ये? सभापती महोदयांच्या अगेन्स्टमध्ये. मग सभापती महोदयांच्या अगेन्स्टमध्ये जर त्या प्रकारचा ठराव दाखल झाला असेल आणि त्या स्वरूपामध्ये त्यांना सांगितलं जात असेल की तुम्हाला आम्ही पदावरून दूर करत आहोत, मग अशा प्रकारचा जो ठराव आहे तो त्या प्रकारचा विधान परिषदेमध्ये, कुठं? विधान परिषदेमध्ये प्रभावी बहुमताने, कोणत्या? प्रभावी बहुमताने पार पाडला जातो आणि त्या पद्धतीने त्यांना पदावरून दूर केल्या जातं. म्हणजे एकंदरीत तुमच्या असलेल्या सभापतींना त्यांचं पद रिक्त होऊ शकतं आणि त्या पद रिक्त झाल्यानंतर उपसभापती पद तिथं बसवतात किंवा उपसभापती तिथं जाऊन बसतात. मग अशा वेळेस 3 कंडिशन असतात. त्यांनी राजीनामा दिला, त्यांच्या अगेन्स्टमध्ये त्या प्रकारचं असलेलं ठराव पास झाला की त्यांना काढायचंय, आणि तिसरी गोष्ट आहे त्यांचा असलेला सदस्यत्वाचा कार्यकाळ हा संपुष्टात येत असेल तर. मग अशा पद्धतीने 3 स्वरूपामध्ये आपल्याला दिसतंय की पर्टिक्युलर 3 गोष्टीच्या माध्यमातून तुमच्या असलेल्या सभापती महोदयांना काय केलं जातं? बाजूला सारलं जातं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग त्यांचं कार्य काय? सगळ्यात महत्वाचं असलेलं काय आहे? कार्य काय? ज्यावेळेस आपण कार्य म्हणतो मित्रांनो तर त्यावेळेस कार्य थोडं स्पेसिफाईडली इथं बघावं लागतं. मग अशा संदर्भामध्ये काय दिसून येते? कार्य काय आहे की पीठासीन अधिकारी म्हणून विधान परिषदेच्या सभापतींना विधानसभेच्या अध्यक्षाप्रमाणेच काय असतात? अधिकार असतात. जसं विधान परिषदेचे असलेले विधानसभेचे अध्यक्ष ज्या पद्धतीने कार्य करतात, डेकोरम मेंटेन करणं, त्याच्यानंतर तुमचं असलेलं सभा प्रॉपरली होत आहे की नाही याचं बघणं, त्याच्यानंतर तुमच्या असलेल्या प्रत्येक गोष्टीची असलेली रेलचेल व्यवस्थितरित्या होत आहे की नाही, सेम त्या प्रकारे विधान परिषदेच्याही सभापती महोदयांना या प्रकारे कार्य पार पाडावं लागतं. मग यांच्या कार्यातही जवळपास काय आहे? विधानसभा अध्यक्षाप्रमाणेच सेम आपल्याला तिथं दिसून येणार आहे, वेगळं काहीच आपल्याला तिथं दिसणार नाही. फक्त एक त्या प्रकारचा महत्वाचा फरक आहे, तो म्हणजे काय? जसं विधानसभेच्या अध्यक्षांना धनविधेयक ठरविण्याचा अधिकार असतो तसा अधिकार विधान परिषदेच्या सभापतींना असत नाही, हे आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे एखादं विधेयक जर तुमच्या असलेल्या राज्य विधिमंडळाने पार केला आणि त्या राज्य विधिमंडळाने पार केल्यानंतर ते कोणाकडे जाणार आहे? विधानसभा आणि विधान परिषदेकडे जाईल. मग अशा वेळेस अल्टिमेटली अधिकार कोणाला आहे? विधानसभेच्या अध्यक्षांना आहे. कोणाला आहे? विधानसभेच्या अध्यक्षांना. आणि ह्या विधानसभेच्या अध्यक्षांना हा अधिकार आहे की तुमच्या असलेल्या माध्यमातून काय करणे? त्या प्रकारचं एखादं विधेयक धनविधेयक आहे की नाही हे ठरविण्याचा अधिकार आहे. ज्याप्रमाणे लोकसभेच्या अध्यक्षांना कलम 110 अंतर्गत असं सांगितलेलं आहे की एखादं विधेयक धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहे, सेम त्या प्रकारे विधानसभेच्या अध्यक्षांना हा अधिकार दिला
जातो. जर तुमच्या राज्यांमध्ये विधानसभा आणि विधान परिषद दोन्हीही असेल तरीही त्या प्रकारचा विधानसभेच्या यांना काय दिला जातो, अध्यक्षांना त्या प्रकारच्या माध्यमातून तिथं अधिकार दिला जातो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सोबतच विधान परिषदेच्या सभापतींना वेतन व भत्ते राज्याच्या संचित निधीमधून दिला जाता. तसेच वेतन व भत्ते राज्य विधिमंडळाद्वारे काय केला जाता, ठरविल्या जातात. त्यामुळे लक्षातच ठेवा की सभापती महोदय आपल्याकडं सेम अध्यक्ष सारखे कार्य करतात, फक्त एकाच गोष्टीसाठी कार्य सेम नाहीये. ते म्हणजे काय की पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या त्या संदर्भामध्ये एखादं विधेयक धन विधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त विधानसभेच्या अध्यक्षांना आपल्याला तिथं दिसून येतोय. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर आहे विधानसभेचे असलेले विधान परिषदेचे असलेले त्या प्रकारे उपसभापती. हे विधान आहे विधान परिषदेचे असलेले उपसभापती. बघा, सभापतीप्रमाणेच विधान परिषद आपल्या सदस्यापैकी कोणाची निवड करतात, उपसभापती म्हणून एकाची निवड करत असतात. मग अशा स्वरूपामध्ये विधान परिषदेच्या बैठकीमध्ये जर कोण गैरहजर असेल, सभापती गैरहजर, तर अशा वेळेस कोण, तर उपसभापती काय करत असतात, कार्य करतात. आपण बघितलेलं आहे जसं की विधान परिषदेचे विधानसभेचे उपाध्यक्ष कसं काम करतात, सेम त्या प्रकारे विधान परिषदेचे ही काय आहे, उपसभापती तिथं कार्य करताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे तुमची असलेली सभापतीची जागा उपसभापती कधी घेऊ शकतात, ज्यावेळेस सभापती महोदय आजारी असेल, अब्सेंट असेल, तर अशा वेळेस केल्या जाऊ शकतो. मग आता आपल्याला उपसभापतींना त्यांचे पद कसे सोडावे लागतात, तर सोप्या भाषेमध्ये जर त्यांचं असलेलं विधान परिषदेचे सदस्यत्व संपलं, येस ॲब्सोल्युटली, त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी त्यांनी आपला राजीनामा दिला, कोणाकडं, सभापती महोदयाकडं, ते एकमेकांना देतात, सभापती उपसभापतींना, उपसभापती सभापतींना. मग अशा प्रकारे त्यांच्या विरोधामध्ये ठराव दाखल झाला आणि त्या प्रकारचा असलेला बहुमताने पारित केल्या आणि त्या प्रकारची असलेली 14 दिवसाची पूर्वसूचना दिली की त्यांना ते पद सोडावं लागतं. मग अशा वेळेस लक्षात ठेवायचं, विधान परिषदेचे उपसभापती अशा पद्धतीने काय होणार आहे, पदच्युत होणार आहे किंवा पदावरून दूर केल्या जाणार आहे. जास्त काही डीप मध्ये जाऊ नका, एवढं जरी वाचलं तरी मोर दॅन सफिशियंट आपल्याला तिथं दिसून येणार आहे, कारण की एक्झाम मध्ये याच्या पलीकडे जास्त गेलेलं नाहीये. ठीक आहे, चला आता सगळ्यात महत्वाचं, इथं तुम्हाला क्वेश्चन फिरवला जातं आणि इथं क्वेश्चन तुम्हाला बारकाईने बघणं गरजेचं आहे. मग विधानसभा आणि विधान परिषद सारखीच आहे का हो, नाही, तर त्याच्यामध्ये मर्यादा आहे. मग कोणाला मर्यादा आहे, विधान परिषदेला. जसं आपण म्हणतोय की आपल्याकडे लोकसभा राज्यसभा आहे, याच्यामध्ये पॉवरफुल कोण आहे, लोकसभा, सेम त्या प्रकारे खाली पण कोण पॉवरफुल आहे, विधानसभा आहे. आणि विधान परिषदेला इथं पॉवर थोडी कशी आहे, कमी आहे. मग इथं विधान परिषदेच्या मर्यादा कोणता, तर पहिली मर्यादा बघा, सामान्य विधेयक हे दोन्ही सभागृहापैकी कोणत्याही एका सभागृहामध्ये मांडले जाऊ शकतात, परंतु धन विधेयक हे फक्त आणि फक्त कुठं मांडलं जातं, विधानसभेमध्ये मांडलं जातं. म्हणजे वर चष्मा कोणाचा आहे, विधानसभेमध्ये. सेम त्या प्रकारे लोकसभेसारखा धन विधेयक मांडायचं ते फक्त कुठं मांडलं जाणार आहे, राज्याच्या असलेल्या विधानसभेमध्ये. त्यामुळं आपल्याला इथं लक्षात येतं की विधानसभेमध्येच मांडल्या जातात. सोबतच विधानसभेने हे धन विधेयक काय केले, मंजूर केले आणि कुठं पाठवलं, विधान परिषदेकडे पाठवलं. तर त्या प्रकारचं असलेलं किती दिवस, 14 दिवसाच्या आत त्याला काय करावं लागतं, हे शिफारस शिवाय किंवा शिफारस करून त्या पद्धतीने पारित करावं लागतं. सेम त्या प्रकारे कोणासाठी आहे, राज्यसभेसाठी जसं आहे ना, सेम त्या प्रकारे कोणासाठी आहे, विधान परिषदेसाठी. म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणू शकतो का की त्या पद्धतीने धनविधेयक, जे धनविधेयक असणार आहे ते धनविधेयक विधान परिषदेमध्ये टाकल्यानंतर विधान परिषदला 14 दिवसाच्या आत मान्यता द्यावी लागतं. कोणत्या विधेयकाबाबत मित्रांनो, धनविधेयकाबाबत. कोणत्या विधेयकाबाबत, धनविधेयकाबाबत. मग आता मला एक सांगा, जर धनविधेयकाबाबत जर एवढं त्या प्रकारची प्रोव्हिजन असेल, मग साधे विधेयकाबाबत विधान परिषदेला काही अधिकार आहे का, तर इथं आपल्याला बघावं लागणार आहे. जसं राज्यसभेला अनलिमिटेड अधिकार आहे, काय की स्वतःजवळ आलेलं विधेयक त्या प्रकारचं असलेलं जर 14 दिवसापेक्षा जास्त ठेवत असेल तर जॉईंट सिटिंगची प्रोव्हिजन आहे, परंतु राज्यसभा त्या प्रकारे स्वतःजवळ ते ठेवू शकतं किती दिवस पण. परंतु अशा स्वरूपामध्ये तुमच्या विधान परिषदेला तिथं अधिकार आहे का की किती दिवस पण ठेवण्याचा बिल, नाही. आता नीट लक्षात घ्या, बघा, धनविधेयकाबद्दल तर तुमचा विधान परिषदला काहीच अधिकार नाहीये, परंतु जर एखादं साधं विधेयक असेल तर मग साध्या विधेयकाबाबत काय तिथे चर्चा आहे. मग साध्या विधेयकाबाबत लक्ष ठेवायचं, जास्तीत जास्त काय, विधान परिषद जास्तीत जास्त किती महिने, 3 महिने स्वतःजवळ ठेवू शकतो आणि अजून 1 महिना म्हणजे टोटल 4 महिने स्वतःजवळ ते साधं विधेयक ठेवू शकतो. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे, मस्ट आहे. म्हणून आपण इथं शॉर्टकट मध्ये कसं लिहू शकतो की त्या पद्धतीने
जर मनी बिल असेल, धनविधेयक असेल, तर फक्त त्या प्रकारचं 14 दिवसाच्या आत विधान परिषदला काय म्हणावं लागतं, म्हणजे पाठवावं लागतं, विधान परिषदला पाठवावं लागतं. पण ऑर्डिनरी बिल असेल, म्हणजे साधं विधेयक असेल, तर जास्तीत जास्त स्वतःजवळ विधान परिषद किती देऊ शकतं, 3 मंथ प्लस 1 मंथ आपल्याला तिथं दिसते. म्हणजे टोटल किती, 4 मंथ आपल्याला त्या पद्धतीने त्यांच्याजवळ ठेवू शकतो. कोणाजवळ, तर विधान परिषदेकडं. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही बघता, तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की विधान परिषदेच्या ह्या काय आहे, मर्यादा आपल्याला तिथं दिसलेल्या आहे आणि ह्या मर्यादेच्या आधारावर त्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या दिसून येणार आहे. आलं लक्षात. मग हे लक्षातच ठेवायचं, मनी बिल त्या पद्धतीने पारित करणं तसं गरजेचंच असतं. मनी बिल फक्त कुठं मांडलं जातं, विधानसभेमध्ये मांडलं जातं, विधान परिषदेमध्ये मांडलं जात नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता त्या पद्धतीने आपण थोडं कंपॅरेटिव्ह स्टडी करून एक रिव्हिजन घेऊन टाकू, म्हणजे तुम्हाला सगळंच लक्षात राहील. म्हणजे त्या प्रकारचं असलेलं राज्य विधिमंडळाचं चॅप्टर एकदम परफेक्टली तुमच्या डोक्यामध्ये बसून जाणार आहे. मग विधानसभा, त्या प्रकारचं असलेलं विधानसभा म्हणजे राज्याच्या विधिमंडळाचे कोणतं सभागृह, कनिष्ठ सभागृह. विधान परिषद कोणतं, तर वरचे म्हणजे वरिष्ठ सभागृह. काय आहे, वरिष्ठ सभागृह. त्याच्यानंतर याची निवडणूक कशी होती, थेट निवडणूक होती. त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कशी निवडणूक होती, अप्रत्यक्ष निवडणूक होती. डायरेक्टली तुम्ही कधी विधान परिषदेच्या इलेक्शनला गेले का, कधीच नाही. तुम्ही फक्त कोणत्या इलेक्शनला जाता, विधानसभेच्या इलेक्शनला जात असताना आपल्याला दिसून येते. मग आता ह्या स्वरूपामध्ये आपल्याला काय दिसतंय, मतदार संघ, काय मतदार संघ निवडला जातो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. विधानसभेचे सदस्य थेट जनतेकडून काय केला जाता, निवडल्या जाता. आणि विधान परिषदेचे असलेले सदस्य राज्याची विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादी मधून निवडल्या जातात. म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की विधान परिषद टोटली अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये काम करताना आपल्याला तिथं दिसून येते. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने हे तिथं कंपॅरेटिव्ह स्टडीमध्ये दिसून येते. काय आहे नीट लक्षात घ्या. आता पुढं, विधानसभा सदस्यांची निवड 5 वर्षाच्या कालावधीसाठी केली जाते. मग विधान परिषदच्या सदस्यांची निवड किती वर्षासाठी असती, 6 वर्षासाठी असती, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये हेही लक्ष ठेवा की दर 2 वर्षानंतर, किती, दर 2 वर्षानंतर 130 सदस्य काय होत असतात, त्या पद्धतीने यांचे रिटायर्ड होताना आपल्याला तिथं दिसून येते. सेम तुमच्या असलेल्या राज्यसभेसारखं जे आहे ते सेम इथं आपल्याला तिथं दिसून येणार आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस बघतो, तर त्यावेळेस विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती आहे, 6 वर्षाचा. आणि विधानसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा आपल्याला दिसून येतोय. सभापती म्हणजे अध्यक्ष, काय, अध्यक्ष हे पीठासीन अधिकारी असतात आणि सभापती हे विधान परिषदेचे काय असतात, पीठासीन अधिकारी असतात. हे सांगायची गरजच नाहीये. विधानसभेच्या सदस्यांचा किमान वय वर्ष किती असायला पाहिजे, 25 असायला पाहिजे. विधान परिषदेच्या सदस्याचं वय वर्ष 30 असायला पाहिजे. मग अशा स्वरूपामध्ये त्या प्रकारची विधानसभा सर्व राज्यांमध्ये आहे, म्हणजे किती, 28 राज्यांमध्ये आहे. आणि हे फक्त 6 राज्यांमध्ये आहे, यूपी, बिहार, त्या प्रकारचा आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणा आपल्याला तिथं दिसून येते. सोबतच कमाल सदस्य संख्या 500, किमान आहे 60. ह्या प्रकारचं असलेल्या याच्यामध्ये आपल्याकडे मिनिमम हे 40 आणि मॅक्झिमम एकूण सदस्य संख्येच्या 1/3 म्हणजे कधी, तर 1/3 ऑफ युअर पर्टिक्युलर असलेलं विधानसभा. लक्षात. मग अशा पद्धतीने तुम्ही हे कंपॅरेटिव्ह स्टडी जर तुम्ही वाचला, तर त्या पद्धतीच्या असलेल्या स्वरूपामध्ये सगळ्या गोष्टी लक्षात येणार आहे. त्यामुळं पहिलं जे लेक्चर आणि दुसरं लेक्चर एवढं जरी वाचलं, एवढं जरी ऐकलं, मोर दॅन सफिशियंट आहे. जास्त डीप मध्ये जायचं नाही. विनाकारण कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये आणि लक्ष्मीकांत सरांकडे पण कोळंबे सरांनी विनाकारण फापट पसारा दिलेला आहे. काहीच गरज नाही. एवढं वाचल्यानंतर पोरांना अटॅक येतात, लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे हे सिस्टमॅटिक स्टडी करायचा, जेवढी गरज आहे तेवढंच वाचायचं, एक्झामला तेवढंच येणार आहे. लक्षात. चला भेटायचं मग पुढच्या असलेल्या स्वरूपामध्ये, पुढच्या असलेल्या टॉपिकवर. थँक्यू सो मच.